रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सच्चे सेवन म्हणजे काय आणि त्याच्यात एवढ्या अडचणी काय आहेत आणि त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, त्याचा हा उहापोह त्यांनी सुरुवातीला केलाच आहे. त्यातले काही भाग आपण बघत चाललेले आहे. क्रमाक्रमाने चालत बहुतेक जन ही त्यांना कल्पना आहे. अडचणी अशा की अधिकारयुक्त कर्मनिष्ठ वरला नाही, ही तितकंच खरं. असं जावं तशीही अडचण आहे. काही उफराटे चालती नीचे व निपटी जाते, ही तितकंच आहे. ज्या स्थितीला याचा अनुभव आपल्याला येण्यासारखा आहे अगदी, की ज्या स्थितीला लहान मूल त्याचा दिरगसपणा किंवा जरा मोठं मूल त्याच्या मनाचा मोकळेपणा हे जे आहे ते हळूहळू सगळे बाकीचे, त्याला संस्कार म्हणणं सुद्धा शब्दात मूळ अर्थाच्या दृष्टीने बरोबर नाही, पण कुसंस्कार म्हणू किंवा काय संस्कार म्हणू, त्यामुळे हळूहळू ते कसं प्रपंचाचं वळण घेतं आणि मुरतं त्यात, आणि ते हळूहळू खाली कसं येत जातं हे एखाद्या 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष असं करत जावं म्हणजे कळतं की या अर्थाने मनुष्य मागे मागे जातो, वयानं पुढं आणि वृत्तीनं भगवंतापासून दूर. तर असं का व्हावं याची कारणं आपण शोधावीत आणि ती आपल्याला सापडली की त्याच्यावर उपाय करावे. ज्यांना थोडीफार, जे म्हटलं तसं सुरुवातीला थोडीफार जिज्ञासा करायची पूर्वपुण्याचा भाग असेल त्यामुळे असेल, तर त्यात सुद्धा मुमुक्षू पडिले वेकळं अंधत्व आले. मुमुक्षूंना सुद्धा विकलता आहेत. यावर सगळ्यावर त्यांनी मार्ग सांगितलेलेच, जसा नामाचा सर्वांना सांगितला. पण हे थोडेसे जे मुमुक्ष असतात ते, किंवा ज्या अर्थाने जन अभिमान डोही बुडाले, समाधान दुरी राहिले निश्चयसी, मग काय राहतं, नास्तिक झाले प्रबळ, गुरुत्वज्ञान तपोबळ, लया जाऊनी केवळ अभिमानी राहिले. ही अवस्था का झाली, तर नास्तिक झाले प्रबळ, याचाच अर्थ आस्तिक दुर्बळ झाले याचा अर्थ झाला, किंवा मनातली लोकांच्या खऱ्या अर्थाची जी आस्तिकता आहे ती त्यांच्या ठिकाणी नव्हती, किंवा जी होती ती निर्बळ झाली आणि त्यामुळं नास्तिक झाले प्रबळ. तेव्हा हा एक मोठा सशिक्ष होण्यातला अडथळा आहे. नास्तिकता हा एक प्रकारचा आपणच निर्माण केलेला अंधकार आहे. आधीच अंधार आहेच, त्यात जर भर घालायची असेल तर ती कोणी घातली असेल तर नास्तिकतेनं घातली. म्हणून आपण असं अनेकदा बोलताना, हे पूर्वीपासूनच आहे, जेव्हा ज्या काळात शुद्ध देववाद अगदी आनंदाने नांदत होता त्या काळात सुद्धा जडवाद त्याच्या बरोबरीनं उपस्थित होता. त्यामुळे याच्याबद्दल त्या अर्थाने वेगळं वाटण्यासारखं काही नाही. प्रश्न फक्त येतो तो कशाचा जोर होतो याचा. ही युग जी आहेत, कुठे यज्ञ सांगितला, कुठे भजन पूजन सांगितलं, देवतार्चन सांगितलं, ही सगळी त्या त्या युगांना अनुकूल अशी गोष्टी सांगितल्या. त्या युगामध्ये काय काय प्रबळ जे होत जातं त्याची फक्त दखल घ्यावी लागते. तसं नास्तिकता प्रबळ झाली म्हणून अनेक वेळेला, आणि तिला कारणं म्हणजे काय की ज्या अर्थाने मिथ्या बुद्धिवाद आहे तो प्रबळ झाला. त्यामुळे मग देव दाखवा अशी भाषा सुरू झाली. तुम्ही देव आहे म्हणताय ना, ठीक आहे बघू तरी, असं म्हणण्याची एक त्याच्या मागची अवस्था होती. संत आहेत ही गोष्ट खरी की नाही, तर आहेत, मग ठीक आहे तुम्ही म्हणताय, श्रद्धस्व सौम्य, तिथेपासून त्याची सुरुवात आहे. त्यांनी उपनिषदामध्ये त्याला तेच सांगितलं, अरे श्रद्धा तरी ठेव मग बघू.
जूनमध्ये काही आपल्याला हे सगळं मार्चला सगळं जमणार अशी काही खात्री असते का? पण त्यावेळेला ते जे कोणी असतात ते सांगतात हे अवघड आहे, ह्याला कितीतरी कष्ट करावे लागतात. ही गोष्ट खरी आहे. कष्टाचं स्वरूप काय आहे ते सांगतो, त्यासाठी एवढं एवढं करावं लागेल एवढं सांगतो. पण हे केलं तर ते होईल असं जे जूनमध्ये सांगतात त्यावर सामान्य विद्यार्थी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवतो त्याचीच प्रगती होते आणि तोच तिथे जाऊन पोचतो जिथे त्यांना कुठं काय 90-100 विपरीत असेल. तिथे जाणाऱ्याने आधी श्रद्धत्व सौम्य त्यांनी तेवढंच सांगितलं होतं फक्त, की त्याची ती श्रद्धाच आहे की हे होईल, हे सांगताहेत, यांनी हे केलेलं आहे तर ते होईल आणि ह्याला एवढा काळ लागेल. एवढी एक वर्षभराची कसली तरी एखाद्या छोट्या विषयाची विद्या आहे, तर तिच्यासाठी सुद्धा हे 8-10 महिने त्याला लागतील आणि त्यानंतर ते होईल. त्यासाठी काय कष्ट करावे लागतील ते सांगतील, किती बारकाव्यानं ते करावे लागतील ते सांगतील, ते सगळं सातत्य सांगतील, डिस्ट्रॅक्शन नको म्हणून सांगतील, बाजूला जाऊ नकोस पार्कातून म्हणून सांगतील. सगळ्या सावधानता म्हणजे दिव्य निषेध, काय करावं तेही आणि काय करू नये तेही, हे दोन्हीही सांगतील आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे केलं तर ते होईल अशी जी खात्री सामान्य विद्यार्थ्याला असते तेवढी खात्रीसुद्धा संतांच्या किंवा भगवंताच्या सांगण्यावर किंवा अस्तित्वावर उरली नाही म्हटलं की नास्तिकता आली. मग आता ते जर तो जूनमध्ये असं म्हणाला की हे होईल कशावरून, आता काय सांगणार, तू हे सगळं करून बघ म्हणजे होईल. आता करण्यात राहिलं तर ते राहील हे उघडच आहे. काय कमी पडलं असेल करण्यात तर ते होणार नाही, पण करण्यात कमी नाही पडलं तर हे होणार. आणि ह्या ठिकाणी हे पोचलं की हे एवढं असतं, या ठिकाणी एवढा काय तो वर्ग काय ते पास असं असतं, याची डळमळ झालेली असली की श्रद्धा अंधश्रद्धेचा घोळ सुरू होतो की म्हणून त्याला तेवढंच सांगितलं की तू आता असं कर, श्रद्धाच सध्या श्रद्धा ठेवून पुढे जा. मग जसं चालणाऱ्याला आज जर म्हणलं मी अजून आहे 18 किलोमीटर गेल्यावर काय कोरेगाव दिसतं, ह्याच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा, मी कुठं बघितलं आहे. अरे तुम्ही बघितलं नाही म्हणूनच तर हे सांगायची वेळ आली. तुम्ही जर बघितलं असतं तर कशाला तुम्हाला सांगितलं असतं हे. जो तिथे जाऊन आला आहे, ज्यांनी प्रत्येक पावलाला ते मोजलं आहे, त्यावेळेला तो सांगतो की हे 18 किलोमीटर आहे, तेवढं तुला जावं लागेल आणि या गतीनं गेलास तर इतक्या तासात पोचशील. तासाला काय 4 किलोमीटर जातो, 5 किलोमीटर जातो आपल्याला माहिती असतं साधारण. तर ह्या वेगाने जर गेलास आणि या ठिकाणी मध्ये विसावा घेतलास, या ठिकाणी पुढे गेलास आणि कुठे वाटेत रमला नाहीस, ती फारच अलीकडे शक्यता वाढत गेली. प्रबळ म्हणजे काय नास्तिकता प्रबळ. निम्म गेल्यात सुद्धा शंका येते, 4-5 तास झाले अजून काय कोरेगाव आले नाही. आता आपण 2 किलोमीटर स्पीडनं चाललो, ते कोरेगाव कसं येणार. 4-5 तासात ते यायला ते 18 किलोमीटर आहे, म्हणजे तेवढे जायला तेवढ्या स्पीडनं आणि मध्ये कुठे अकारण विसावे किंवा फाटे न फुटता, कुठे गप्पात न रमता, कुठे कट्ट्यावर बसावं असं न वाटता आपण ते गेलं पाहिजे ना त्या गतीनं. मग त्यावेळेला ते येईलच की. हे जितकं भौतिक गोष्टींच्या बाबतीत आपल्याला अनुभवायला येतं खरं असतं आणि खरं आहे हे मान्यच करावं लागतं. कारण खरं नाही म्हटलं तर आपण काय करणार आहोत, आहे ते गावी राहणार, दुसरं काही नाही. दुसरं काय होणार आहे. हे खरं आहे हे एकदा धरून जो चाललेलं आहे त्याला त्यात अगदी 2 किलोमीटर जाऊ दे, पण 9 तासानंतर आणि तोच वेग त्याचा कायम ठेवला तर 9-18 तो त्यावेळेला अगदी 2 किलोमीटर जाणारा माणूस आहे. म्हणून तर मुंगी आपल्याला याच्यावर दिसते, झाडाच्या शेंड्यावर सुद्धा मुंगी दिसते, फांदीवर मुंगी दिसते. आता फांदी कुठं, ती मूळ कुठं, ती मुंगी आजचे कुठं आपल्याला माहीत नाही, पण ती त्या शेंड्यावर दिसते. तिचे पाय केवढे, तिची चालण्याची गती केवढी, तिला दिशा कशी मिळत असेल, तिला ते कळत कसं असेल, पण ती आपल्याला त्या ठिकाणी पोचलेली दिसते. हे जर एवढ्या जीवाचं एवढ्या निर्धाराने एवढ्या गतीनं इतक्या सातत्याने गेल्यावर होऊ शकतं, तर आपली त्या मानानं तुलना केली तर अशी मुंगी चालत जाते, ती आपल्या हातावर अशी केली तरी ती पडते नुसती, इतकी तिची विकळ आहे खरं म्हणजे. पण एवढे निर्धारी आपण माणूस आहोत, इतकी सगळी बुद्धिमत्ता आहे, कदाचित 2च्या जागी 4 किलोमीटर चालू शकतो. हे जर खरं आहे तर तो अधिक लवकर पोचेल. ते 9 तासात पोचतात, आपण 9-2-18च्या ऐवजी 4.5 तासात पोचू. याची खात्री किंवा याचा प्रत्यक्ष प्रयोग केल्याशिवाय किंवा तेवढं गेल्याशिवाय तेवढं प्राप्त नाही होणार. हां आता ठीक आहे, एवढा गेला आहे बाबा, 6 किलोमीटर गेला किंवा 9 किलोमीटर गेला तर त्रिपुटीला पोचला, मग त्याला दिसतेच की तिथं त्रिपुटी आली आणि इथपर्यंत आपण 9 किलोमीटर चाललो म्हणून आली. तेव्हा तेवढं चाललं तर ते येतं, तर एवढं चाललं तर हे येईल. अशा साध्या, आता हा सुद्धा पुढचं 9 किलोमीटर चालल्यानंतर ते येईलच का, म्हणून जर हा तिथंच बसला असला तर तिथंच बसावं. हे जे येईल का नाही, होईल का नाही, ते आहे का नाही, हे सगळं करणारी जी बुद्धी आहे, तिने जी अस्वस्थता चित्ताला आली आहे, तिच्याने खरं सांगायचं तर चालणंसुद्धा माणसाचं मंद होतं.
चालणं होतच नाही, अनेकांचं चालणंच होत नाही, प्रवासच करीत नाही. म्हणतं नाम घेईल म्हणतात हे नामाने होईल असं, पण नाम तर काय एवढा राम त्याने काय होणार. माझे प्रश्न केवढे मोठे आहेत, त्यांचे प्रश्न रामापेक्षा मोठे आहेत. म्हणजे अवतार घेतलेला सुद्धा तो मूळ राम, तो आत्माराम सोडूनच द्या, पण त्यांचे प्रश्न त्याच्यापेक्षा मोठे आहेत. ते तसं नाही आहे ते. पण ते आता ह्याला काय उत्तर त्या या क्षणी, ते या क्षणी श्रद्धाच. एवढंच उत्तर त्यावेळेला 10,000 वर्षापूर्वी देऊन ठेवलेलं आहे की श्रद्धा ठेव आणि होईल. आता पोचलो नाही म्हटलं, श्रद्धा ठेवली पण पोचलो नाही म्हणजे श्रद्धा नव्हती असं त्याचा अर्थ झाला. श्रद्धा बळकट असेल तर ते झालंच पाहिजे. पूर्वी महाराज म्हणायचे, ह्यात जे म्हटलं ना इथे आत्ता या क्षणी जे येऊन गेलं की हे गेलं, वेद गेले भजन गेले, जन अभिमान डोही बुडाले, अभय पक्षी नागवले सर्वस्वेसी. आणि मग त्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे हे का गेलं तर हे या मंत्र सामर्थ्य काही न चले. आता मंत्र सामर्थ्य हा शब्दच दाखवतो की त्याच्यात सामर्थ्य आहे किंवा होतं म्हणून पाहतात. आजही आहे सामर्थ्य, नाही असं नाही, पण सामर्थ्य धारण करायला लागणारी वृत्ती आणि त्याला लागणारी स्थिती मनाची देहाची या नाहीत, मंत्र आहेत. पण ते सामर्थ्य गेलं तर मग ते काम नाही करीत. म्हणून महाराज जे एकदा म्हणाले की पूर्वी जर पर्जन्य सूक्त म्हटलं तर प्रत्यक्ष पाऊस पडत असेल, पण आता सूक्त म्हणून वारासुद्धा सदा सुटत नाही म्हणले. आता इतकं स्पष्ट त्यांनी म्हटलं, ह्याच्यावरनं आपण काय ओळखायचं ते ओळखावं. तर ते कशामुळं झालं तर हे गेलं म्हणून झालं. डळमळलं, होईल की नाही कोणा ठाऊक, होईल की नाही कोणा ठाऊक, नाही होईलच. होईलच ज्याचं आहे त्याचं होईलच. ठीक आहे, काळानं होईल, त्याचे बाकीची भौतिक अनुकूलता आली की ती होईल, ती होईलच. तर ह्याच्यासाठी होईलच म्हणणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा. तेव्हा ती नसल्यामुळे हे देव दाखवा ते आहे का नाही, नामुक हे जे सगळे येतं, नास्तिक झाले प्रबळ. ते प्रबळ का झाले, कारण दाखवणाराही उरला नाही. हे पण त्याच्यात खरं आहे, त्यांना दाखवायला हवं आहे. पण दाखवण्याची भाषा, महाराज म्हणायचे देव तुम्ही पाहिला आहे का तर पाहिलं, मला दाखवता येईल तर का दाखवता येईल, पण म्हणले पाहण्याची जी दृष्टी लागते ती जर तू मिळवलीस तर तुला दिसेल. आता पाहण्याच्या दृष्टीलाच साधन म्हणतात, पाहण्याच्या दृष्टीला ज्ञान म्हणतात, पाहण्याच्या दृष्टीला कर्माचरण म्हणतात. जे धर्माचरण कर्माचरण सांगितलं ते त्यासाठी केल्यानंतर ती दृष्टी येते, तेव्हा ते दिसतं, ते देव आहे. तुझं म्हणशील की मला इथं पांडुरंगा दाखवा, मला इथं राम दाखवा, मला इथं भगवंत दाखवा, हे काही आपला गारोड्याचा खेळ नाही. किंवा काही उत्पन्न करून दाखवलं, पोतडीतून काढलं आणि दाखवलं, तसं नाही आहे. या शाश्वत गोष्टी आहेत, त्या बघायच्या असेल तर तेवढी शाश्वततेची पाया आपल्याकडेही पाहिजे. मग ते दिसतंच आहे, त्यानं दिसतंय समोर. तुका म्हणे वाघदेवी, आत्ता जे बोलला आपण, वा विठ्ठली गौरवी, तुकोबाने म्हणावं आणि त्यांनी करावं. इथपर्यंत जिथे संबंध येतो तिथे ते आहे की नाही हे प्रश्नच उद्भवत नाहीत. अशा स्थितीला वावरणाऱ्यांच्यात वावरलं पाहिजे. ते जे वावरतात अशा स्थितीत, त्यांच्या स्थितीत वावरलं तर माणसाला मनाला खात्री होते की हे होईल, कारण हे होतं आहे, आपण पाहतो एवढासा का होईना, पण त्याला बघून त्याचा अनुभव येतच असतो. आहे याचा अनुभव आहे, नाही याचा अनुभव खरं नाहीच आहे. नाही याचा अनुभव आहे असं जे म्हणतात, भगवंत नाही याचा आम्हाला अनुभव आहे, म्हणजे तुम्हाला अनुभव आहेच मुळात. आता तर तुम्ही जेच ठरवलं आहे त्याचा नाही आहे, म्हणजे तुम्ही ज्याला भगवंत समजता त्याचं नाही आहे असं झालं ना. पण अनुभव आहेच, मी शेवटी आहे हे चुकत नाही हे कधी नाहीच आहे. आहे हेच राहणार शेवटी, अनुभव नाही. महाराजांच्याकडे हा वाद घेऊन गेलेले, सत्यकाकडे घेऊन गेले तेव्हा, आणि त्यांनी त्याच्या वेळेला त्याची अगदी शुद्ध तर्कशुद्ध उत्तरं दिली आहेत. पण पाखड्डं करायचं झालं तर तर्कशुद्धचं काही चालत नाही. खरं आहे तर मान्य करायला पाहिजे, अशी ज्याची प्रवृत्ती आहे तर खरं आहे म्हटलं, निदान तर्काने जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत गेल्यानंतरचं ते मान्य करायला पाहिजे. मग आता महाराज म्हणले की एखादा भेटतो आपल्याला, तो म्हणतो देव नाही, ठीक आहे देव नाही तू म्हणतोस म्हणून मी म्हणतो, कारण देव नाही तुझ्या माझ्या म्हणण्यावर अवलंबूनच नाही मुळातच म्हणले. त्यामुळं तो विषय सोडू दे आपण. आता फक्त तू जे नाही म्हणतोस तर ठीक आहे. आता तू आणि मी, तू आहेस याविषयी तुला काही शंका, अशी कशी शंका गेली? मी तर तुमच्याशी आता वाढायला बोलायला काय ते करायला आलो आहे, वाद घालायला नाही का. पूर्वी वाद घालायचे, पूर्वीने अजूनही घालतात, फक्त वेगळ्याच विषयावर घालतात. देवावर वगैरे वाद कोणी फारसं घालत नाही, कारण ते नाही घातला तरी चालेल असं वाटतं. कारण ठीक आहे, एवढी नगण्य वस्तू, लक्ष नाही दिलं तरी चालेल. वास्तविक जसं एखाद्याने प्राणाकडे दुर्लक्ष करावं आणि बाकीच्या उपचारांची मात्र सगळी आरास मांडावी, तसा हा प्रकार आहे खरं सांगायचं तर. पण तरीसुद्धा ते नगण्य झालं. असू दे,
वाद आहे, तर मी वाद करतो त्यावेळेस तू आहेस, ठीक, तू तर आहेस, मी तुझ्याशी बोलतो, मी आहे, ठीक, जे तू आहे आणि मी आहे एवढं तरी खरं आहे. आता तू जो आहेस ना, तो आहेस तोच माझा देव आहे, मला पुरेसा आहे. आता मी जो आहे तो देव आहे की नाही ते तू ठरवायचं. आता देव म्हणजे काय, तर म्हणले तू जो आहेस म्हणतोस, आता तू कशाला काय मागतोस, तू कशावरनं ठरवले, पाहिलंच त्यावरनं ठरवलं, डोळ्याने पाहिलं, मग ते तुला कळलं कसं. नुसते डोळे उघडून माणसाला दिसतंच असं नाही, डोळे उघडे असले तरीसुद्धा दुःख दिसत नाही, प्रेम दिसत नाही, आनंद दिसत नाही, अशा अनेक डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तू असतातच. पण ते अनुभवही आपल्याला येतात, पण तरीसुद्धा ते डोळ्यात मावतात. म्हणजे ते अनुभव घेण्याची तुझ्याकडे शक्ती दुसरी आहे, की मी दुःखी आहे, मला राग येईल. आता देवने म्हटलं महाराजांना राग येईल वगैरे, मला काय आलेलं नाही हे तुला दिसतंय. तर आता हे जर तुला दिसतंय तर ते कशानं दिसतंय, तर डोळ्यानं दिसतंय. पण ते डोळ्यानं दिसते म्हणजे तुला जाणवलेलं की यांना काही त्याच्यामुळे फरक पडलेला नाही, आत तो आत फरक पडला नाही, हे तुला आत कळलं. हे आत काहीतरी आहे एवढं तुला मान्य. तर आत जे आहे ना तोच तुझा देव. आता माझा देव हा, तुझा देव तो, ठीक आहे. आता तुला जे काय कळलं की आहे तेच देव, मग अस्तित्वालाच मी देव समजतो. तुझ्या ठिकाणी जे आहे, जे कुठे म्हणून कशात तू पाहशील त्या ठिकाणी तो देव आहे. आता मला असं वाटते की इथे रामात देव आहे किंवा पांडुरंगात देव आहे, हा मला तिथं दिसतो, ठीक आहे ना, तुला दिसत नसेल, पण तुला जे आहे असं वाटतं तो देव आहे, कारण अस्तित्व हाच मुळात देव. आता माझ्या दृष्टीनं पांडुरंग जिवंत होण्या एवढी उपासना केली म्हणून तो त्याच्या डोळ्यातून, रामाच्या डोळ्यातूनही पाणी वाहू शकतो, तो दाद देऊ शकतो, आपल्याला साथ देऊ शकतो. तुका म्हणे वाघदेवी प्रत्यक्ष ती येऊन सांगते, प्रत्यक्ष वाघदेवी सांगते की तुका रामांचे जे शब्द आहेत ते खरे होण. प्रत्येक भगवंत म्हणतो की ते म्हणालेत ना, मग ते खरं झालं पाहिजे. तर ते म्हणालेत ते खरं झालं पाहिजे ह्याची काळजी त्या व्यवस्थेला लागते. एवढं त्यांना ते जिवंत आहे. जसं एखाद्या माणसाला बोलतोय आपण आणि त्याला ऐकू येते, आपण बोलतोय, ह्या दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर आपण बोलतोय ते त्याला ऐकू जाते, हे जितकं खरं आहे तितकंच तो ते करणार हे खरं आहे, हे संबंधावर अवलंबून आहे. त्याला सांगितलं की तो करणार आहे, हे ज्या खात्रीनं संबंधामुळे निर्माण होतं, तेवढा त्यांचा संबंध भगवंताशी, विठ्ठलाशी, रामाशी, कशाशी तो आहे. ते सांगितले ना, दत्तगुरूंच्या कानावर घातले ना, मग आता आपलं काम झालेलं आहे, आता ते त्यांचं काम करतील. तर हे जे आहे, एवढा संबंध तुझा असेल तर हा विठ्ठलचा तुला देव दिसेल, हा रामही तुला देव दिसेल. पण आता तुझा संबंधच नाही, तर ते कसं म्हणावं की तो तुला दिसेल. त्यामुळे मी काही ते म्हणत नाही, पण तुझं काहीतरी आहे ह्याच्यावर विश्वास आहे ना, निदान स्वतः आहे ह्याच्यावर विश्वास आहे ना. बरं, स्वतःला आहे, मग स्वतः आहे म्हणून नुसतं असा आहे एवढा पुरतो का? नाही, मी ते आहे की नाही हे ठरवतो, म्हणजे तुझ्याकडे बुद्धी आहे, म्हणजे बुद्धी हा तुझा देव. तू ज्या अर्थाने नाही म्हणतोस ते नाही कशाने ठरवलं की मला दिसत नाही, म्हणजे काहीतरी एक युक्तिवाद आहे. जी गोष्ट मला दिसते ती खरी, जी मला दिसत नाही ती खरी नाही, ती अस्तित्वात नाही, म्हणजे तुझ्याकडे तर्कशक्ती आहे, मग तुझी तर्कशक्ती हा तुझा देव. आता तर्कशक्तीच्या मर्यादा जेव्हा तुला आयुष्यात लक्षात येतील त्यावेळेला तुला तर्काच्या पलीकडचं दिसेल. इतकं सोपं आहे ते खरं म्हणजे हे नास्तिकतेचं काम हे झालं प्रबळ का झालं, तर ते एकदा प्रबळ झालं की अडचण आहेच ती. म्हणजे त्यामुळं काय होतं की हे स्वतःवर सगळं मी ठरवीन त्याप्रमाणे ते बरोबर मी ठरवलं नाही तर ते चूक, ते हे सगळं आपल्याकडे सगळ्या जगाचं चूक बरोबर ठरवण्याची जबाबदारी येते आणि ती जणू काही आपण पेलायला समर्थ आहोत असं वाटायला लागतं. आणि मग अभिमान डोही बुडाले, ते जे म्हटले पुढे, ते अभिमान डोही बुडतात. तेव्हा मग एकदा ती नसता सत्ता उभयपक्षी हानी स्वधर्म दिले टाकोनी, मग काय राहतं, उदरपूर्ती वाचून अन्य साधने राहिलं काय, तर फक्त उदरपूर्ती राहील. कारण आता देव नाही, तो पांडुरंगात नाही, रामात नाही, त्यामुळे नैवेद्य दाखवायचा प्रश्नच नाही, नमस्काराचाही प्रश्न नाही. त्यामुळे नमस्कार गेला, नैवेद्य गेला, काय त्याच्यासाठी तादात्म्य होतं, काय संवाद होता तो गेला, असं गेलं तर सगळंच गेलं, तर फक्त आपलं पोटच भरायचं राहिलं, फक्त पाहत एवढंच राहिलं. म्हणून उदरपूर्ती वाचून अन्य गेली, ती आता गेली सगळी. बाकीची साधनं होती ना माणसाला. मनुष्य रोज उठवून देवळात जाऊन येत होता, काय वाईट करीत नव्हता, देवाला गेला, दर्शन घेतलं, काय प्रदक्षिणा घातली, त्याला काय मनाला योग्य वाटते ते केलं, त्यांनी त्याचंच मन प्रसन्न झालं होतं. आता त्याचा प्रसन्नता हा देव, तो भगवंताचा गुण आहे. आपण बसल्या ठिकाणी मला प्रसन्न झाली पाहिजे म्हणून येते का बघा, कुठं कंटाळवाणं होईल, म्हणजे किती वेळ असं बसून राहायचं असं वाटेल. पण तेच जाऊन देवाला आला, समोर बसलं, बघितलं, वा शांत आहे, छान, बरं वाटलं, प्रदक्षिणा घातली, आपण काहीतरी त्याच्यासाठी केल्यासारखं वाटलं. आता देवाला प्रदक्षिणा घातल्यानंतर तर तो अवता तसाच आहे खरं सांगायचं तर, पण आपल्या मनाचं समाधान झालं की मी काहीतरी त्याच्यासाठी केलं.
भले मी एवढे तांदूळ ठेवले, 1 पैसा ठेवला, काय जे ठेवायचं ते ठेवलं. आता पैसाही ठेवायला राहिला नाही, म्हणजे तो जो ठेवी तसं, आणि जो आहे तो ठेवत नाही. त्यामुळे तो जे काय राहिलं आहे ना आता, तर तो ठेवला. समजा 4 तांदूळ ठेवले, पूर्वी पद्धत होती 1 तांदूळ ठेवले, त्याच्यावर एक तो तांबडा पैसा पैसा पितळाचा, आणि ते आपल्याकडे आपल्याला माहिती, तर ते त्याच्यावर ठेवा. आता हे केल्याने देवाचं काय झालं, तर काही नाही झालं. पण तो देवाचं जो करतो ना, त्याचं काहीतरी होतं. त्यामुळे तो बाहेर जात नव्हता कशासाठी, तो तेवढ्यावर होता, म्हणून त्याचं काहीतरी होत होतं. आणि याचं एकच होत होतं की हे जे सारखं उदरपूर्ती चालली आहे, त्याच्यातली एक चिमूटभर तिथे ठेवलं जात होतं. त्यागुनी मग भोग तू, हे काही उपनिषद म्हणण्याचा कार्यक्रम नाही आहे नुसता. त्यक्तेन म्हणजे हा, ही माझ्या रोजच्या स्वयंपाकातली ही काढलेली देवाचं स्मरण करून ठेवलेली जे काय आवती म्हणा, तिला तुम्ही तेव्हा पुढे ठेवलेले तांदूळ म्हणा, काही म्हणा, ते होतं. पण ते असल्यामुळे प्रसन्नता होती चित्ताला. आपण दिलेलं आहे तिथे. आपण बाबा आपण अशा पशुयोनी आहेत, ते कडबा असतो किंवा ह्या वस्तू असतात, आपण बघतो पाला असतो, हे असतं, किंवा ही पशु फिरत असतात, तर ते तिथं काय अगदी शेळीपासून अगदी बैलापर्यंत काही घ्या, तर समोर पाला वगैरे दिसला, त्यांनी नैवेद्य दाखवला, त्यातले 2 पानं तोडून ठेवली वगैरे, त्यातल्या त्यात कुठला कोळा आहे ते बघणार आणि कोळापाला खायला सुरुवात करणार. त्याचा काही संबंध नाही आहे याच्याशी. म्हणजे आपला काहीतरी संबंध असला पाहिजे हे त्यावरून सिद्ध होतं ना. कारण मला कळतं की हा कोळापाला आहे, त्याला कोणी मालक असेल तर त्याला विचारेल, ते त्याच्यासाठी असेल तर त्याच्यातनं घेईल, तो घेताना ठेवू शकेल, किंवा हे बाबा आपल्या हे जे काय कोणी पाला खाल्ला, ती शेळी घेऊन ते पाला खाऊन झाल्यावर तरी निदान बरोबर पाठीवर पाला टाकून किंवा पिशवीत पाला घेऊन घरी आपल्या मुलासाठी जिच्या मागणं येत असेल, तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल, तर लहान जर पिल्लू असेल शेळीचं, तर ते फटकन त्याला बाजूला करतात, आपण खातात. यात आणि माणसात काहीतरी फरक असला पाहिजे ना, तोच तो उदरपूर्ती जी आहे ना, ती तिथं फक्त उदरपूर्तीच. आता याची जर श्रद्धा गेली, जर देव गेला, तर फक्त उदरपूर्ती राहील, माझं झालं, संपलं जे. असं नाही. हे सांगण्यासाठीच संतांचा जन्म होतो. ते सांगतात की उभयपक्षी तुम्ही हानी करतात. एक जे खाल्लं तेही काही उपयोगाला आलं नाही, कारण त्याच्यातून तुम्ही दुसरं काहीच केलं नाही. ज्याने निदान देवाला ठेवलं होतं किंवा कोणत्याही मार्गाने ते दिलं होतं आणि मग खाल्लं होतं, त्यानं काहीतरी दुसऱ्याचं काहीतरी झालं. मी म्हणतो पूर्वीच्या काळात, कारण हा अनुभव मी पाहिलेला आहे माझ्या डोळ्यासमोर. ज्या काळात जी आमची राहायची जिथं ज्या वेळेला कोणी दिवसात नाही एखादा मनुष्य आला दर्शनाला तरी खूप, त्यात आपल्याकडे अशा तऱ्हेनं दर्शनाला येऊन त्याच्यात त्या काळात तांदूळची गोष्ट इतकी सोपी नव्हती. तिथं तांदूळच होते, तर त्यामुळे त्यातले एवढेसे तांदूळ ठेवले असे, ते 4 जर त्याचे हे झाले तर तिचं त्याच्यात काहीच भागत नसे, पण ते करून एखाद्या मांजराला किंवा याचे त्याची भूक भागत असे. तिचा उपासच होता, त्यामुळे तिला काही तांदूळाचं हे नव्हतं महत्त्व. पण त्याच्यातनं ते जे तांदूळ आहेत ते शिजवून घातले, तर कोणाला कुत्रा मांजराची जरी असेल तरी त्याची भूक त्यामुळे भागेल एवढं त्याच्यातून होत होतं. जे कोणी ते बुद्धी झाली म्हणून ठेवलं त्याचं. आता ते त्यांनी ठेवलं नसतं तर मग हे पाल्यासारखं काम आहे, खाऊन टाकलं आणि मोकळा झाला. ते हा फरक होत होता. आता ते झाल्यामुळे कोणाचे तरी ते मांजर मागे पुढे सारखं घरात फिरत असायचं, तर त्याला काहीतरी शिजवून मिळालं म्हणजे ते खुश झालं, ते खाल्लं, त्याचे पोटाची सोय झाली. आता त्याच्या पोटाची सोय आपल्या ह्या बुद्धीमध्ये भगवंत वावरत असल्यामुळे आणि ते द्यायचं आहे हे भान असल्यामुळे आता तो भगवंत तुम्ही तो समजून त्याच्यासमोर ठेवा. नाही तर तेही मनाला हे करून भात करून घालील किंवा त्या प्राण्याला भात करून घालील. ते जे कोणी सोबत तिथे करताय, राहतंय, वावरत आहे, त्याला दुसरं साधन नाही काही, उपाशी आहे, तर त्याची भूक भागली, तर त्याच्या भुकेसाठी यांच्या भुकेतलं काढून ठेवलेलं उपयोगी पडलं. नाहीतर स्वतःपुरतंच जगायचं आहे एवढाच मग झालं. मग ते तिकडे स्वतःपुरतंच आहे, ते त्यांचं पाला स्वतःपुरतंच खातात ते. तर हा जो फरक आहे हे का, याचंच अधिक परिणत स्वरूप म्हणजेच नास्तिकता. वास्तविक न असती असं म्हणणारं म्हणजे मुळात नास्तिकता ही बेसिक म्हणजे मूळतच शक्य नाही खरं सांगायचं तर. कारण अंधारसुद्धा आहे, अंधार नाही हे जे म्हणणार आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, सगळं आहेच. अंधार आहे म्हणजे प्रकाश नाही हे जरी खरं असलं तरी अंधार आहेच. पण अस्तित्वाची जी भाषा आहे ती चुकतच नाही. म्हणजे जे काहीच नाही त्याच्यातून काहीच निर्माण होणार नाही, असलेल्यातूनच काहीतरी निर्माण होईल.
किंवा ते बदलेल, सुकेल, मोडेल, काय व्हायचं ते होईल. पण काहीतरी आहे त्यातूनच काहीतरी निर्माण होईल. त्यामुळे काहीतरी आहे आणि काही नसेल तर त्यातून निर्माण होणार नाही. म्हणजे त्यामुळं आहे हे कायमच राहतं. तर त्याच्यातलं बाबांनी सुद्धा हा प्रश्न सोडवला आहे. आपल्याला अनेकांना हे संतांना सगळ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांनी ते त्या त्या वेळेला सोडवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना हे आव्हान दिलं की हे सगळं असं आहे तर तुम्ही मी आता एक प्रबंध लिहिणार आहे त्याच्यावरती, तर त्याची तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे आणि मी हे देव नाही हे कसं सिद्ध करायचं ते मी आता माझ्या मनाशी सगळं पक्कं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे मी आता ते सिद्ध करणार. म्हणले काही हरकत नाही. त्याला असं वाटलं होतं की मामा उसळून येतील आणि म्हणतील की तू देव नाही. ते वारीला 20 दिवसाची रजा प्रिन्सिपल असताना त्या अटीवर प्रिन्सिपलशिप स्वीकारलेले माणूस. वारीला सोडणार असला तर हे पद स्वीकारतो, नसेल तर मला पदात रस नाही. माझं काम वर्षाचं ठरलेलं आहे, त्यात काही फरक होणार नाही वारीला जाणं. तर हे म्हणणाऱ्यांना असं म्हटलं तर ते उसळून येतील. ते म्हणाले काय हरकत नाही, तू सिद्ध कर. काय तुला लिहायचं आहे ते तू काय तुझ्या पद्धतीनं काय असेल ते लिही. म्हणजे थोडक्यात काही लागलं तर मार्गदर्शनही करीन मी की तुला लिहायचं असेल. कसं नाही ते नाही म्हणलं मी, ते सगळी तयारी पूर्ण केली आणि ते कसं नाही ते सिद्ध करणार. काय म्हणले काय हरकत नाही. मग आता हे जर तुझं आहे तर तुझा प्रबंध लिहिण्याने. ते म्हणले पण तुम्हाला राग नाही का आला, मी असं म्हटलं काय तुम्हाला म्हणजे मला काय वाटायचं प्रश्न येतो. उलटं तू जेवढं नाही नाही म्हणून सिद्ध करशील तेवढं ते आहे हेच सिद्ध होणार. कारण तू ते बुद्धीनं सिद्ध करणार म्हणजे तुझ्याकडे बुद्धी आहे, ती तू मिळवलेली थोडीच आहेस. मिळवली असेल तर सांग मला की कुठं विकत मिळते. मलाही अजून थोड्या बुद्धीची गरज आहे. तू ते आपण जाऊया, इतके लोक विद्यार्थी आपले मागं पडत आहेत त्यांच्यासाठी आणू. विकत आणू वाटलं तर, हो की नाही. मग ती आणता येते का तर नाही. म्हणजे तुझ्याकडे जी आहे तिनंच ते तू सिद्ध करणार ना. म्हणजे ती तरी आहे आणि म्हणून हे सिद्ध होत आहे. तर आता यानं काय होईल, शेवटी आहे किंवा नाही असं होईल. तर ज्या बुद्धीनं तुला तो आज सिद्ध नाही असं सिद्ध करता आलं, तर त्याच एका बुद्धीनं मला एकेकाळी तो सिद्ध झालेला आहे. आताच तू नाही म्हणणं मिळणं ह्याची संबंध नाही. सूर्य आहे, समोर ढग आला. आता समोर ढग आला तर सूर्य आहे की नाही, तर तो म्हणतो सूर्य नाही आणि मी म्हणतो सूर्य आहे. हे कशामुळे ठरलं, तर मध्ये ढग आला आहे त्यामुळे ठरलं. म्हणजे तेवढ्या ढगामुळे मागे सूर्य आहे हे तुलाही कळते आणि आत्ता तो दिसत नाही आहे हेही तुला कळते आणि मला तर सूर्य आहे हे दिसतंच आहे आणि ढग आहे हेही दिसतंय. ढग बाजूला गेलं की सूर्य दिसणार ह्याची मला खात्री आहे. तेव्हा तुला ज्या अर्थाने आत्ता असं वाटते त्या अर्थाने बुद्धी ही नाही आणि त्या बुद्धीनं तो ते नाही म्हणतोयस, तीच बुद्धी तो मागचा तो सूर्य सिद्ध करते आहे. सूर्यप्रकाश नाही याचा अर्थ सूर्यप्रकाश असतो हेच सिद्ध होतं. तो नाही याचा अर्थ काय झाला, कारण थोड्या वेळाने बघितलंस तर तुला तो ढग गेलेला दिसेल. तेव्हा तुझ्या बुद्धीवरचा हा एकदा ढग जाईल. त्यामुळे उलटा तर सिद्ध करत जा, म्हणजे शेवटी तुझ्या लक्षात येईल की हे आपण भगवंतच सिद्ध करायला लागलेलो आहे. कारण भगवंताच्याच ह्या सगळ्या शक्ती आहेत, की कुठलीच आपली शक्ती नाही. तर का त्याचा बुद्धी त्याच्या पलीकडे तो राहतो, त्यामुळे त्याच्या अलीकडचं सगळंच त्याचं आहे. आपल्या सकट सिद्ध करणारा सुद्धा सिद्ध करायला असला तर नाही का, तो कशाच्या आधाराने आहे की नाही म्हणतो तो सिद्ध करतो म्हणतो. अरे पण सिद्ध करणारा तो सिद्ध करायला असलं तर सिद्ध करणार. म्हणजे तुझं अस्तित्वच मुळात त्या सिद्ध करणं ते त्याच्यावर अवलंबून आहे. भगवंताची इच्छा असेल तर तुला आस्था येईल आणि आस्था येईल तर तू हे सगळं म्हणशील. म्हणजे भगवंताच्या इच्छेवरच तू हे सिद्ध करणार. म्हणजे तू स्वतःचं अस्तित्व जिथं भगवंताच्या वर अवलंबून आहे तिथं तो आहे नाही. तुला काय म्हणलंस तरी चालेल, ते मुळात सिद्ध झालेलंच आहे. तू आहेस याच्यात सिद्ध होते, मी आहे त्याच्यात सिद्ध होते, आपण बोलतो या सगळ्यात सिद्ध होते, बुद्धी वापरतो त्यात सिद्ध होते. पण हे एवढं कोणी उहापोह करणारं राहिलं नाही आणि त्यामुळं नास्तिकता प्रबळ झाली. आणि एकदा ती प्रबळ झाली, गुरुत्व ज्ञान तपोबळ लया जावोनी केवळ अभिमानी राहिले. मग माणसं वेगवेगळ्या विषयावर वाद घालत बसले असतात. मग तोच वेळ समजा जर इकडे नामासाठी गेला असता तर केवढं काम झालं असतं. महाराजांना जसं ते म्हणले की मी कृष्णाचं जन्मस्थळ वगैरे ते शोधून काढलं वगैरे नाही का. महाराजांना म्हणाले की मी अनेक वर्ष संशोधन केलं. नाशिकमध्ये ग्रस्त होते, ते अनेक वर्ष संशोधन केलं म्हणले मी. आणि त्याच्यानंतर आता मला खात्री झाली की कृष्णाचा जन्म कुठे झाला आणि त्याचं निर्याण नक्की कुठे झालं याची स्थळं मी आता शोधून काढलीत आणि ती पक्की झाली म्हणले. मला त्याचं आता ज्ञान झालं. महाराज म्हणाले झालं, चांगलं झालं. ते गेल्यावर म्हणले ह्यांना सिद्ध करायला एवढी 20-25 वर्ष ह्यांनी घालवली, तेवढ्या काळात नाम घेतलं असतं
तर त्याच्या आधी कृष्णच भेटला असता म्हणले हे निर्याण कधी झालं आणि काय झालं याच्यापेक्षा नाही आयुष्यात असंच होतं. एकदा हे गेलं की नाही की अभिमान शिल्लक राहतो आणि वाद फक्त शिल्लक राहतो. आता ह्यात उभयपक्षी हानी, कारण उभयपक्षी म्हणजे काय, आता हे जे संशोधन झाले याच्यात 25 वर्षे गेली, तर त्या संशोधनातून जे काय सिद्ध झालं त्याची जी वर्षे गेली ती गेलीच. बरं, इतकं करून लौकिकदृष्ट्या समजा तो एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून आपण पाहिली तर ती कधीतरी कुठेतरी जन्माला आली आहे खरं, आणि कधीतरी कुठेतरी तिनं देह ठेवला हेही खरं. आता ह्यात सिद्ध करण्यासारखं काय आहे ते आहेच ना. फक्त अ ठिकाणी झालं याऐवजी ब ठिकाणी झालं तुम्ही म्हणणार, कारण बाकीचे काहीतरी तुम्ही काय सिद्ध करणार ना. शेवटी गेला हे तर सिद्ध करू शकत नाही, आला होता हे तर सिद्ध करू शकत नाही, हे झालेलंच आहे आधीच. त्यामुळे ही अशा अर्थाने हे जे उभयपक्षी हानी म्हणजे इथं जो आत्ता जो जन्म मिळाला त्याचीही हानी झाली, आणि जे या जन्मानं साधायचं होतं त्याचीही हानी झाली. कारण या सगळ्यात नाम राहिलं, भगवंत भेटायचं होतं ते राहिलं. ते काही पाला खाणारा कोणी भगवंत भेटायची वाट बघत बसलेलं नाही आहे. तो का तो पाला खातो, पोट भरतं, थोड्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा एकदा रिकामं झालं की पुन्हा पाल्याच्या शोधात त्या झाडामागून हिंडत असतं, वेलींच्या मागणं हिंडत असतं. मग हे जन्म ह्या जन्म यात काय फरक राहिला. त्यामुळे नास्तिकतेनं हानी काय होते तर उभयपक्षी हानी स्वधर्म दिले टाकुनी, उदरपूर्ती वाचून अन्य साधने राहिली, थोर कुळे हीनत्व आले. किंवा या सगळ्यावरनं आपण ओळखून घ्यावं की या सगळ्याचा एकदा उदरपूर्ती म्हणजे इथे जो शब्द वापरला आहे तो आपण अगदी म्हणजे संपत आली, पण अगदी सारांशाने सांगतो की उदरपूर्ती शब्द वापरला. उदरपूर्ती याचा अर्थ नुसतंच पोट भरणं हा तर आहेच आहे, तो तर दोन्ही प्राणी वर्गालाही लागूया आपल्यालाही लागूया. पण आपलं हे उदर नाही आहे, आपलं उदर इथे आहे, इथे पण आहेच पण ते वर पण आहे. तर तिथं समाधान कधी होत नाही. ते समाधान होण्याचे जे मार्ग आहेत ते हेच रंजन सगळं काय पेय अपेय सगळं जे काय आहे ना ते सगळं तिथं लागतं, आणि तिथं ते केलं की मनुष्य शांत होतो. आता हे जसं पाला खाल्ल्यावर शांत झाले तसे ते पाला खाल्ल्यावर काय पेय काय अपेय काय हे सगळं झाल्यानंतर शांत झालेले. आता ते झाले की परत त्याला भूक लागणार, तशी यांनाही भूक लागणार, पुन्हा आपली बैठक आहेच. तेव्हा ते हे जे सगळं आहे ना ते हिंडणं आहे. ह्या सगळ्यातून मनुष्यजन्माचं काय झालं तर त्यामुळे उदरपूर्ती एवढीच राहिली. मग मनाच्या सुखासाठी काही केलं काय आणि पोटाची भूक भागवण्यासाठी काही केलं काय, एवढंच फक्त मनुष्याच्या जीवनात शिल्लक राहिलं. त्यामुळं काय झालं, थोर कुळे हीनत्व आली. याचा मी कुळे याचा अर्थ असाच घेतो असं नाही की एक अमुक एक कुठलं तरी घराणं आहे त्या अर्थानं नाही. थोर कुळ हे मनुष्य कुळ आहे. या सगळ्या कुळांचा विचार केला ते 84 लक्ष योनी नामके सरला 84चा तम वगैरे जे म्हणतात ना, अहो लक्ष राहू द्या, नुसते 84 घेतले तरी चालतील. तेवढे तरी प्रकार आपण आयुष्यात एवढे प्राणी पशुवर्गाचे बघितले असतील की नाही. तिकीट काढून निदान अभयारण्यात तरी गेला असेल की नाही. तो त्या ह्याच्यात काय त्या पिंजऱ्यात तो आणि आपण बाहेर म्हणून तरी निदान पाहायला असेल की नाही. तो बाहेर आणि आपण पिंजऱ्यात असं असताना एखाद्या वेळेला शक्य असतं ते, नाही तर तो पिंजऱ्यात असताना आपण बाहेर असतानाच शक्य असतं. तो मोकळा आपण मोकळा असं काही पाहिलं नसेल मला वाटतं. खरं तर तितपत पाहण्याची माणसाकडे शक्ती आहे. तर हे जे थोर कुळ ह्याच्यातली ही सगळी कुळं आहेत. मग आता मुंगी आहे, ते ही आहे, ते काय उंदीर आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, अमकं आहे तमकं आहे, अशी मोजली तरीही 84 होतील. त्यात सरला 84चा तम नरतनु आले अनुक्रम. आता तिचं काय ते करायचं ते त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी वरचं असलं पाहिजे. हे करतायत ते करतातच आहेत. ते 83मध्ये गेले. 84 आपलं असलं तर ते थोर कुळ आहे. तर त्या थोर कुळे मग ते काय होतं, हे जर एवढ्यावर येऊन बसलं, भक्षाभक्षावर येऊन बसलं, पेय अपेयावर येऊन बसलं, आहार विहारावर येऊन बसलं, मग त्यात नित्यानित्य हे सगळे गायब होतात. ते सगळे गायब होतात. म्हणून मग आपल्याला हे पुढचं दिसत नाही. उदरपूर्ती तेवढंच राहिलं. मग ती मनाच्या समाधान काय ते सुखाचं होईल अशा तऱ्हेच्यासाठी जे करावं लागेल ते मानापासून प्रतिष्ठेपासून काशेपासून काही असेल तर हे सगळं, आणि इकडे प्रत्यक्ष ते बुक लागतेच आहे. त्यामुळं ते एवढंच जर राहिलं तर मग शेवटी थोरकुळे हीनत्व आले. तर त्या अर्थाने मनुष्यकुळ हे या प्राणीकुळाच्या हीनत्वाला येतं, या अर्थाने हीनत्वाला येतं. तर थोरकुळे हीनत्व आले. आणि मग अशी जेव्हा वेळ येते तेव्हा संतांना काहीतरी करावं लागतं, राघवाचा धर्म दाखव. तशा वेळेला त्यांना कुठेतरी हे सांगावं लागतं, त्यांना हे आचरून दाखवावं लागतं. तर या कारणे झाला अवतार. तो का झाला किंवा हे लोक का संत तसे झाले
आणि ते का वावरले आणि त्यांनी का सिद्ध करून दाखवलं की त्यागुनी मग भोगवतो. ते भोगायलासुद्धा काही ठेवत नाहीत, सगळे त्यागूनच मोकळे होतात. आमांच्या शेवटी काय तिथे होतं तर पायातले जोडा ज्याने तो घालून बाहेर जातो ती बरोबर द्यायची काठी आणि पथारी, ह्या पलीकडं काय सुखोलीत सामान नाही. आमची त्यांची कोणी काय झालं तर घरं बदलायची सोडायची म्हणत नाही, देऊन टाकायची म्हणत नाही, मागणं म्हणत नाही, पण नुसती बदलायची झाली तरीसुद्धा आपल्याला साधा हत्ती टेम्पो वगैरे पुरत नाही. मामांच्या मागणं हे सगळं न्यायला एक मनुष्यसुद्धा आवश्यक नाही, त्याच्या एका हातातसुद्धा हे सगळं मावेल. एक काठीने एक पायातला जोडा घातला आणि ते घेतलं तर ते त्यांनी आचरून दाखवलं. त्यांच्या आयुष्यामध्ये ही संस्था, आता विषय निघाला म्हणून, शिक्षण संस्था बांधायची होती. ती शिक्षण संस्थेची इमारत बांधायची, तर त्याच्यासाठी बरोबर आहे दानशूर माणसं देणगी देतील, त्यातून ते देणार. यांचा पगार आधीच सगळा गेलेला असेल, त्याची काही चिंता करायचं कारण नाही. तो सगळा विद्यार्थ्यांच्या फी भरायची, कोणाच्या नडीचे द्यायचे, वारकऱ्यांची नडलेली गरीब घराण्यांना द्यायचे, हे सगळ्यासाठी गेलेलंच असेल. तर हे सगळं जे शिक्षणाचं काय संस्थेचं बांधकाम आहे ते बांधकाम झाले तरी देणगीचा ओघ सुरू होता. तर ते ज्या वेळेला पूर्ण झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ते जे आलेले होते त्यांना, की बांधकाम पूर्ण झालं आहे तेव्हा आपली देणगी आपण परत ठेवावी. त्यांना ते त्यागता येतं त्या क्षणी. नाहीतर राहू दे, एखाद वेळेला अजून काहीतरी काम आता अजून एवढं काम जे निघालं ते कोणी पुरं केलं. आपल्या आयुष्यात खरं सांगायचं तर तसंच आहे, इतकं जे काय आजपर्यंत आलो ते कोणी पुरं केलं, तोच पुढचं पुरं करणार ना. पण त्या क्षणी थांबण्याची किंवा त्याग करण्याची तयारी आहे का, मग त्याचा उपयोग होणार. त्यांचे गुरु जे स्वतः वारकरीचं बंडळीचा वारकरी म्हणूच स्वतःला, त्यांची पुस्तकावर सुद्धा ती बंडळीचा वारकरी असे लिहिलेस, तर ते जोग महाराज, तर त्यांना एकाने ₹1,00,000 त्या काळात, म्हणजे आता ही वर्षी ह्या गोष्टीला 100 वर्ष होतील, म्हणजे आजच्या काळातली, त्याचं मला वाटतं तुमच्या आता ते इंडेक्सवर बघा काय होतात त्याचे तेवढे, तर ते काय कुठेच जातील का काय कोणा ठेवू. कारण आता इतक्या पूर्वीचा इंडेक्स उपलब्ध असणंसुद्धा अवघडच आहे. इंग्रजांच्याच काळातला कदाचित परफेक्ट असेल, कदाचित उपलब्ध असेल, तर त्याच्यावर बघायला हरकत नाही की ₹1,00,000 त्यांच्यासमोर आणून ठेवले होते आणि इतकं सत्कार्य, इतकं सगळं काम चाललं, तर त्याच्यासाठी तुम्ही वापरा. त्याने एकच शब्द उच्चारला, किम करिष्यामः, हात जोडले, घेऊन टाका, काय आवश्यकता नाही आहे ते कशाला द्यायचं, किम करिष्यामः. तेव्हा ह्या सगळ्यांच्या वृत्ती पाहिल्या, प्रत्यक्ष प्रसंग पाहिले की तरी माणसाला निदान पटावं, नाहीतर हे पुराणातली वांगी म्हणतील. म्हणून संतांना हे या कारणे अवतार हे आहे जे ते तसंच चालू आहे आणि तसंच चालू राहील. कारण प्रकाश पाहिलेला असला तरच कोणीतरी विश्वास ठेवील. श्रद्धस्व सौम्य म्हणलेला जर उपनिषदावर विश्वास ठेवायचा असेल तर ज्याने प्रकाश पाहिला आहे असा कोणीतरी असला पाहिजे. आता यात एक बारीक सांगायचं राहिलं, तेवढं आता शेवटी सांगतो. एक गोष्ट आहे ती विनोबाने बरोबरच दाखवून दिली. प्रकाश म्हणजे जसं दिव म्हणजेच प्रकाश ना, थोडक्यात म्हणजे तो प्रकाश दाखवतो आपल्याला. म्हणजे जे निर्गुण आहे त्याच्यावर जो प्रकाश टाकतो तो देव, तो निर्गुण आहे तर तो देव, त्यामुळे हे प्रकाशाचा संबंध जास्त येतो. तर आता प्रकाश नाही असं काही माणसं म्हणतात, ही गोष्ट खरी. पण ते म्हणले, ते विनोबाने त्याचं उत्तर बरोबर ठेवलेलं आहे. ते म्हणले त्यांचं कसं आहे ते ठरलेलंच आहे की प्रकाश नाही हे सिद्ध करायचं. आता सिद्ध करायचा मार्ग काय, आता सूर्य तर रोज उगवणार, तो काही त्यांच्या हातात नाही, आपल्या हातात नाही. तो उगवला की समोर दिसणार, डोळे उघडले की ते प्रकाश दिसणार, ते मान्य करणंच भाग आहे का प्रकाश आहे. हा प्रकाश आहे त्या अर्थी त्याचा करता आहे, त्याचं प्रकाशाचं कार्य आहे, सगळं आहे, करताही आहे, कार्य आहे, सगळं सुरू आहे ते त्याच्यावरच आहे. पण हे जर अमान्यच करायचं असलं तर म्हणले उजाडण्यापूर्वी हे लोक डोळे मिटून बसतात आणि अंधार पडला की डोळे उघडतात आणि म्हणतात सांगा कुठे आहे प्रकाश. आता त्यांना काय सांगा, हा भ्रम आहे, तो आपलाही करू नये दुसऱ्यांचाही करू नये. त्यात पहिल्या 2 कडव्यात जे सगळे येऊन गेलेले आहेत ते सगळं हे निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातली म्हणून एक 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 घेऊन सोडवीत राहावं. जसं एक 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 किलोमीटर चालत असावं म्हणजे आपलं ते गाव जवळजवळ येत असतं. तसं मग भगवंताची किंवा समाधानाची खरी गाठ पडायला संतांचं म्हणणं खरं आहे हे आपल्याला स्वतःला अनुभवायला यायला आपण जवळजवळ जात असतो. पान 163 पद 243.
सदा वदते मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा वदते भ्रमदायक जग सर्वहि मानुनि भ्रमदायक जग सर्वहि मानुनि माया सदरे माया आसदरे मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा वदते कामादिक रिपु दंडुनि अंतरि कामादिक रिपु दंडुनि अंतरि सांडि दुर्मदरे सांडि दुर्मदरे मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा वदते सावळि सुंदर मूर्ति हरीची सावळि सुंदर मूर्ति हरीची ध्यायी मनि आदरे ध्यायी मनि आदरे मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा वदते रघुवीर अक्षय देलतूते रघुवीर अक्षय देलतूते निरंजन पद दे निरंजन पद रे मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा वदते मनुजा राम सदा